वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण गव्हाची पुरी बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी आपण काय घेणार आहोत, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आपण इथे 1 वाटी घेतलेलं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतल्यानंतर तुम्ही अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे। जर तुम्ही 2 वाटी गव्हाचं पीठ घेताय तर 1 वाटी पूर्ण तुम्हाला रवा घ्यायचा आहे। इथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतल्यामुळे अर्धा वाटी रवा ॲड केलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आपण जे आहे ओवा जो आहे तो क्रश करून घेतलेला आहे हाताने। त्यानंतर आपण त्यामध्ये धना पावडर ॲड करायची आहे, जिरा पावडर ॲड करायची आहे। त्यानंतर लाल तिखट ॲड करायचं आहे। लाल तिखट हा ऑप्शनल तुमच्या प्रमाणे तुम्ही ॲड करू शकता। तुम्हाला जितक्या प्रमाणात हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही ॲड करून घेऊ शकता। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे। तेल ॲड करून झाल्यानंतर पहिलं आपलं सगळं पीठ आहे ना ते थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। तर नाहीतर तुम्ही पाणी ॲड करून पण मिक्स करून घेऊ शकता, पण तेल ॲड करून झाल्यानंतर तुम्ही एकदा प्रॉपरली सगळं मिक्सचर आहे ना मिक्स करून घ्या। त्यानंतर पाणी जे आहे ते थोडं थोडं करून ॲड करायचं आहे। तुमच्यावरती आहे तुम्हाला डो कसा ठेवायचा आहे, टाईट की एकदम सॉफ्ट हवा आहे। सो तुमच्यावरती तुम्ही जसा डो तुम्हाला हवा आहे तसा तुम्ही डो बनवून घ्यायचा आहे। तो ऑलमोस्ट इथे आता आपला डो जो आहे तो रेडी होत आलेला आहे आणि आता आपला डो जो आहे तो रेडी झालेला आहे। तर तुम्ही जर तुम्ही नंतर बनवणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं तेल वरून टाकायचं आहे आणि थोड्या वेळ त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। त्यानंतर आपण इथे एक गोळा बनवून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि मग जसं आपण चपाती लाटून घेतो तसंच आपण इथे लाटून घ्यायचं आहे। आणि चपाती लाटून झाल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारे त्याला कट करून घेऊ शकतो। तुम्हाला ज्या प्रकारामध्ये स्नॅक्स बनवायचा आहे त्या प्रकारात तुम्ही कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता। तर इथे मी सर्कलमध्ये बनवून घेत आहे। आता इथे आपण 4 पुऱ्या ज्या आहेत ते बनवून झालेल्या आहेत। सो आता आपण काय करणार आहोत, एक एक करून आपण हे साईडला सेपरेट करून घेणार आहोत आणि जे उरलेलं पीठ आहे ते आपण साईडला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण काय करणार आहोत, हे करताना लाटून झाल्यानंतरच तुम्ही काय करा माहिती आहे, फोकच्या चमच्याने तुम्ही डायरेक्ट त्याला आधीच होल करून घेऊ शकता। ते जास्त इझी पडेल, कारण हे नंतर जेव्हा मी पुरी लाटून झाल्यानंतर जेव्हा मी यांना कट करून घेतले त्यानंतर मला आठवलं आपण होल ह्यासाठी करत आहोत की ते आतूनसुद्धा चांगले क्रिस्पी होतील। त्यासाठी आपण आतून क्रिस्पी होण्यासाठी आपण त्याला होल केलेले आहे छोटे छोटे। त्यानंतर आपण इथे तेल गरम केलेलं आहे, एक एक करून आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत। 10 ते 20 सेकंडमध्ये आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते एकदम रेडी आहेत आणि हे खूप वेळ टिकतातसुद्धा आणि सेम क्रंचीनेससुद्धा त्यांचा सेम राहतो। सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी। थँक्यू फॉर वॉचिंग।